Hi guys, welcome back to my YouTube channel. Hi, if you are new here, hi, I'm Sanjana and today we are doing another story time video. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. हा थोडासा जास्त स्कॅरी होणार आहे. तर मी दोन लोकांना इंट्रोड्यूस करते जे माझ्या सोबत इथं होते आणि आम्ही सगळ्यांनी ही गोष्ट एक्सपिरियन्स केली आहे. माझ्या घरातल्यांनी सगळ्यांनी एक्सपिरियन्स केली आहे. पण मोठे कोण घरचे येणार नाहीत ऑफकोर्स. कोण सांगणार आमच्या घरात भूत आहे म्हणून. होय ना. आणि बाकीचे आम्ही म्हणजे मोस्टली त्यांना जास्त इतका एक्सपिरियन्स आलेला नाहीये जितका आम्हाला आलेला आहे. कारण मी तुम्हाला पूर्ण कॉन्टेक्स्ट देते. ओके. की आमचं घर मी पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवते. तर हे आमचं घर आहे आणि याच्या डिरेक्ट बाजूला एक बंगलो आहे जो आता पूर्ण रिकामा आहे, जिथे कोणी राहत नाही आता. जिथे कोणी राहत नाही आणि म्हणजे तिथं राहत होते. म्हणजे आमची कॉलनी खूप हॅपी फॅमिली होती. कॉलनी होती हॅपी फॅमिली. हॅपी कॉलनी होती. मला असं थरथरा लागलोय मी. आणि रिसेंटली तिथे एका लेडीची डेथ झाली आहे आणि तेव्हापासून तिथे कोणी राहत नाही. कारण तो जो बंगलो आहे तो बँकने जप्त केलाय. सो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल, इट इज अ कम्प्लिटली अबॅन्डन्ड हाऊस, प्रॉपर एकदम. आणि कोणीच तिथे राहत नाही आणि त्याच्या म्हणजे भिंत आमची चिटकूनच आहे, त्याला लागूनच हे आमचं घर आहे. आणि मी आता 3rd फ्लोअरवरती आहे. सो बेसिकली तुम्हाला मी आमच्या घराचा पण व्हिडिओ दाखवते. आमचं 3 मजली घर आहे. खालच्या फ्लोअरला आमचे अंकल राहतात, 2nd फ्लोअरला माझे पप्पा आणि आमची फॅमिली राहते आणि 3rd फ्लोअरला जो हाफ फ्लोअर आहे इथे आमचं चाचू राहतो, सगळ्यात छोटा काका तो राहतो इथे. आणि हे रिसेंटली बांधलेलं आहे वरती. त्याच्या आधी इथे फक्त टेरेस होतं आणि आता हे इथं बिल्ड केलेलं आहे. हा हॉल आहे. मी तुम्हाला याचा पण प्रॉपर व्हिडिओ देते. हा हॉल आहे, इकडे किचन आहे आणि 2 बेडरूम्स आहेत आणि वॉशरूम आहे. बेसिक असं. पण हे खूप वेळ झालं असं शांतच पडलेलं आहे. वास्तुशांती लावून किती वेळ झाला रे? 3 महिने झाले ना? दोन महिने झाले असतील. 2-3 महिने झाले वास्तुशांती होऊन, पण तरी पण आमचं चाचू वगैरे कोणी वरती आलेलं नाहीये. कारण हे जे किस्से आहेत ते याच्या आधीपासून पण म्हणजे होत होते. सो बेसिकली माझी छोटी आंटी खूप भीते. सो वरती इकडे कोणच येत नाही. सो तर ती घाबरतीये वरती राहायला येण्यासाठी. अजून तर ते आलेले नाही आहेत वरती. तर बेसिकली हा आता बंदच असतो. आणि आता मी तुम्हाला इंट्रोड्यूस करते. सानिका प्लीज. सानिका ही माझी वहिनी आहे आणि सिद्धिया आणि ही आहे सिद्धी. सो ही माझी छोटी बहीण आहे आणि ही माझी वहिनी आहे. सो छोटी आहे ना, असू दे, अजून लग्न व्हायचं आहे. ओके. सो आणि माझा भाऊ पण तिकडे समोर बसलेला आहे, ज्याचा मेन एकदम इम्पॉर्टंट किस्सा आहे आजच्या या स्टोरी टाइम व्हिडिओमध्ये, जो मीच तुम्हाला सांगेन. आणि सर सुरुवात आधीपासूनच होती, जेव्हा हा फ्लोअर पण नव्हता. इथे पूर्ण मोठा टेरेस होता आणि आमचं घर खाली होतं याच्या. म्हणजे पप्पा आणि आम्ही तिथे राहत होतो. तिथे. आणि आता ही सगळी आहेत म्हणून मी बोलू शकते, नाही तर मला लई भीती वाटली असती. अरे हसू नका तुम्ही दोघी पण, कसलं घाबरला होता. आणि याच्या खाली आम्ही राहत होतो त्यावेळेला आम्हाला फूट स्टॉम्प्सचे आवाज यायचे, म्हणजे पावलांचे आम्हाला आवाज येत होते. परत खाली आम्हाला आमच्या घरी आतमध्ये, मला लई मारणार आहेत जर घरातल्यांनी कोणी बघितलं, म्हणणार हे आमच्या घरात भूत आहे म्हणून सगळ्या गावाला सांगा लागल्या. हसू नका, कोणालाच सांगू नाही घरातल्यांना मी असलं काय पोस्ट केलंय म्हणून, कारण मला व्ह्यूज पाहिजे. You very चालाक ब्रो. आमच्या घरी घरात पण म्हणजे असे पावलांचे, परत घुंगरूचे आवाज येत होते. होय. आणि ही तर आता नवीन आली आहे, हिला तर काहीच माहिती नव्हतं. पण हिला स्वतः ज्यावेळी आवाज यायला लागले त्यावेळी ही आम्हाला विचारत होती की दीदी मला असा असा आवाज येते आणि हे खरं आहे काय, कोण आहे काय, असं मला ही विचारत होती. मग आता हिला कसं सांगणार आपण, कारण ही अजून लग्न होऊन यायचे, पळाली तर आधीच. मग तर सुरुवात झाली होती एकदम एक्स्ट्रीम हिंट्सची, जेव्हा मी आणि सिद्धी आम्ही दोघीच खालच्या फ्लोअरला आम्ही बसलो होतो आणि सगळे घरचे खाली होते, म्हणजे ग्राउंड फ्लोअरला बसले होते सगळे.
आणि कोणीच नव्हतं बाहेर. आणि आम्हाला माझ्या ग्रँडमा ना माझी आजी तिच्या एजच्या अशा एका लेडीने हाक मारली. मला घरी पियू म्हणतात, तर पियू पियू म्हणून 2 वेळा हाक मारली. आणि मी लिटरली अशी उठून बाहेर गेले तर बाहेर कोणीच नव्हतं. आणि बाहेर कोणी नव्हतं उठून. आणि मी दादा खाली उभारलेला, त्याला विचारलं की कोण आलेलं काय वरती, तर मला बोलला कोणच नाही. मी असली रडत होते की भूताला माझं नाव माहिती आहे. म्हणजे ह्या गोष्टीची मला जास्त भीती वाटत होती की त्या भूताला माझं नाव माहिती आहे. मी आज रात्री इथं झोपणार नाही, मी घरला जाणार आहे, मी नाही झोपणार, कारण ते भूत म्हणणार ही लय बोलत होती दुपारी, आज हिला काहीतरी आवाज टाकतो मी. आणि त्याच्यानंतर सगळ्यांना म्हणजे आम्हाला नॉर्मल वाटत होतं ते की आवाज येणं, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला नॉर्मल वाटत होत्या. आहे ना सिद्धी, आपण खाली होतो त्यावेळेला. पण इथं वरती आम्हाला एक वेगळी एनर्जी फील होत्या. म्हणजे जे नेहमी ऐकायला येते ते नाही, कारण ते आम्हाला कधी असं भीती नाही घालत. म्हणजे आम्हाला कधी तर जाणवलं तर. पण इथं जे जाणवतंय ना ते थोडंसं असं हॉन्टिंग वाटतंय आम्हाला. कारण आम्हाला असं वाटतंय, मी आता असं स्पेसिफिक नाव नाही घेऊ शकत, पण जे साईडचं घर आहे तर आम्हाला तिथून बेसिकली ती एनर्जी इथं फील होते. आणि एकदा लाईट गेल्यावरती 2:30 वाजता मी आणि सिद्धी आम्ही सगळे खाली बसलो होतो बाल्कनीमध्ये. 2:30 वाजले होते आणि मी, सिद्धी आणि माझी मम्मी आम्ही तिघच होतो. आणि मला लिटरली आमच्या दारात इतकं मोठं मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या समोर मला चाललेला आवाज येत होता. म्हणजे एकदम प्रॉपर चाललेला आवाज. रात्री 2:30 वाजता कोणालाही मिसअंडरस्टँडिंग होणार नाही कुठल्या आवाजाशी. तर मला प्रॉपर चाललेला आवाज मला येत होता. आणि मी एक वेळेस खोटं बोलेन, माझी मम्मी खोटं नाही बोलणार. तर आम्ही 15 मिनिट तो प्रॉपर आम्ही तो आवाज ऐकत होतो. बट त्या मिनिटला तुम्हाला ज्यावेळी ती गोष्टी होत असते तुमच्यासोबत त्यावेळी तुम्हाला जाणवत नाही की बाबा खरोखरच कोणतं असेल किंवा काय. तर त्याच्यानंतर 15 मिनिटने आम्हाला असं फील झालं की ते स्टेअर्सवरती चढत आहे. आणि माझी मम्मी मला म्हणली की आज चला पटकन ते वरती या लागले, अशी बोलली. आणि आम्ही एवढ्याशा दरवाजातून तिघी जणी आम्ही पळत आत आलो आणि पटकन कडी घातली. आणि ती रात्र आम्ही कशी काढली आमचा मला माहिती. त्याच्यानंतर तर काय आवाज वगैरे आला नव्हता आम्हाला. बट ते तर खूप भयानक होतं. म्हणजे आमच्याकडे खूप असे किस्से आहेत. जर माझे फ्रेंड्स जर स्कूलमधले जर बघत असतील तर त्यांना माहिती आहे. माझे फ्रेंड्स जर बघत असतील ना तर त्यांना सगळ्यांना माहिती आहे की माझ्याकडे भरपूर हॉरर स्टोरीज आहेत. पण ते दुसऱ्यांसोबत घडलेल्या ज्या गोष्टी होत्या ते मी त्यांना सांगत होते. बट आता माझ्याकडे असं काहीतरी आहे जे मी स्वतः एक्सपिरियन्स केलेलं आहे. सो हे जे घर आहे तर ह्या ज्या घरात आहे ना 2 BHK वाला हा फ्लॅट आहे असं. आणि याचं जे राईट साईडचं जे रूम आहे, तुम्हाला मी ज्या रूम बद्दल बोलते ते व्हिडिओ तुम्हाला दिसत असेल. ही जी रूम आहे ना, या रूम मधलं लाईट नाही लागत. म्हणजे तुम्ही किती पण काही पण करा त्या रूम मधलं लाईट नाही लागत जोपर्यंत मेन स्विच मधून तुम्ही लाईट नाही लावणार. आणि जरी तो मेन स्विच मधून जरी लाईट लागला तरी जेव्हा तुम्ही झोपणार ना तिथे 1 तासाभरात तो लाईट परत आपोआप बंद होतोय. म्हणजे याचा अजून काही समजलेलं नाही. मी इलेक्ट्रिशियनला दाखवलं, सगळं केलं, पण ती लाईट आपोआप बंद होतोय. आणि तो मेन स्विच मधूनच लागतोय आणि तरी पण तो बंद होतो. आणि त्याच्या जे साईडचं रूम आहे, आता ऑब्व्हियसली गरम वगैरे होतंय, मग साईडच्या रूममध्ये झोपतो आम्ही कधी आलो तर वरती. आणि साईडच्या रूममध्ये माझा भाऊ आणि माझा छोटा चाचू आणि त्याचा मुलगा आरुष, म्हणजे माझा कझिन छोटा आरुष, हे 3 जण वरती आले होते एकदा झोपायला. आणि स्वयंला ऑलरेडी झोप लागत नव्हती, कारण आम्हाला म्हणजे असं ऑलरेडी आम्हाला एक्सपिरियन्स आहे, त्यामुळे आम्हाला थोडी भीती वाटते. कारण आजूबाजूला पण काहीच नाही. आमच्या घराच्या लेफ्ट साईडला पूर्ण रिकामा पूर्ण असा ग्राउंड आहे मोठाच्या मोठा. आणि इकडे एक तो बंगलो आहे, तो पण पूर्ण अबँडन्ड आहे. आणि समोर पण घर नाही आहे, समोर पण मोकळी पूर्ण मोकळी जागा आहे. A few inches later. मी परत सांगते स्टोरी. तर त्या रूममध्ये माझा भाऊ, माझा छोटा काका आणि म्हणजे माझा चाचू आणि त्याचा मुलगा, माझा कझिन सगळ्यात लहान आरुष, हे 3 तिथं झोपले होते. आणि ते 3 झोपल्यावरती स्वयंला ऑलरेडी झोप लागत नव्हती, कारण त्याला मे बी म्हणजे त्याला भीती वाटत होती किंवा काय, कारण ऑब्व्हियसली इकडं पूर्ण फ्लोअर हा रिकामा आहे तर भीती वाटणारच. आणि माझा चाचूला ना सवय पूर्ण सगळं ब्लँकेट ना एकदम असं घुसवून सगळीकडून अशी झोपायची. तर त्या बेडरूम मध्ये माझा छोटा काका आणि हे बसले होते तर झोपले होते. आणि आरुष एकटाच होता आणि त्याच्या अंगावरती ब्लँकेट वगैरे काहीच नव्हतं. आणि स्वयं साईडला झोपला होता. आणि स्वयं कितीला तुला जागा आली तरी?
2:30-3च्या दरम्यान त्याला जाग आली होती. आणि जाग म्हणजे त्यानं फक्त डोळा उघडून बघितला होता आणि त्याचा बॉडी पूर्ण जाम झाली होती, म्हणजे त्याला हलताच येत नव्हतं, म्हणजे फ्रीज झाली होती, म्हणजे त्याच्या मनाने त्याला मुवमेंट करताच येत नव्हती आणि त्याचा बॉडी पूर्ण जाम अशी झाली होती. आणि हे होतं आपल्यात, आपण मे बी, मला माहित नाही तुम्हाला तो वर्ड माहिती असेल का नाही, पण याला दडपा म्हणतात. पण आम्ही त्याला सगळ्यांनी विचारलं की तुला दडपा स्वप्न पडलं होतं की तुला रिअल मध्ये हे सगळं होतं, तर तो बोलला की नाही, स्वप्न नव्हतं हे, माझे डोळे उघडे होते पण माझी बॉडी हलत नव्हती. आणि त्यानं डोळे उघडून बघितलं होतं, त्यावेळी त्याच्या पायामध्ये एक बाई बसली होती आणि ते त्यानं बघितलं. आणि त्यानं तरी पण धाडस दाखवून, त्याची बॉडी हलत नव्हती तरी पण त्यानं आरुषला ब्लँकेटमध्ये घेतलं आणि स्वतःच्या जवळ घेऊन असं झोपलं आणि त्यानं त्याच्यानंतर डोळेच उघडले नाहीत. आणि तेव्हापासून तो वरती झोपायला कधीच आला नाही. तर ही गोष्ट आहे लास्ट वीक मधली, ज्यावेळी माझा दुसरा अजून एक भाऊ आहे आदित्य आणि अभिषेक, हे दोघं जण वरती, यांनी डिसाईड केलं की आम्ही दोघं वरती येणार आहे म्हणून झोपायला. आणि त्यावेळी स्वयंला कसं तरी वाटलं की आपले दोघे भाऊ चालले झोपायला आणि आपण त्यांना दोघांना, कारण ती दोघं पण ऐकत नव्हते, त्यांना दोघांना इथंच झोपायचं होतं. कारण हे खूप सुंदर आहे फ्लॅट, हा आहे ना, एकदम पीसफुल, मस्त मोठे मोठे विंडोज आणि खूप भारी वाटतं इथे ऍक्च्युली. आणि ते आल्यानंतर वरती स्वयं पण आला त्यांच्यासोबत झोपायला आणि हे तिघेच इथेच हॉलमध्ये झोपले. स्वयं आणि आदित्य दोघं इकडे सोफावरती झोपले. स्वयं इथं झोपला होता, आदित्य तिकडे झोपला होता. आणि आतल्या बेडरूम मध्ये एकटा अभिषेक एकटा झोपला होता तो, कारण जागा होत नव्हती तिघांना, सो तो एकटा आतमध्ये झोपला होता. आणि अराउंड 2:30 त्यांना वरती, इथे वरती पायांचा आवाज येत होता चाललेला. आणि तो कमीत कमी एक अर्धा तास तो आवाज कंटिन्यू त्यांना चालताना येत होता. इथून असं पूर्ण चाललेला आवाज येत होता आणि तो चाललेला आवाज थांबत नव्हता, तो कंटिन्यू असं चालत होतं जसं की कोण वॉक करत आहे, पण एकदम क्लिअर फुटस्टेप्स ऐकू येत होते त्यांना. आणि हे झाल्यानंतर ते स्वयंने तर फुल डोकं वगैरे असं पॅक केलं होतं ब्लँकेटमध्ये आणि स्वयंनं मूवी बघत होता. तो त्यांना व्हॉल्यूम पूर्ण हाय करून ठेवलेलं, म्हणजे त्याला आवाज ऐकू येऊ नये म्हणून. त्यानं ब्लँकेट काढलं आणि आदित्यनं पण त्याच्याकडे बघितलं आणि म्हटलं दादा तुला ऐकू येते काय आवाज? तर स्वयं बोलला होय. आणि तुम्हाला मी दाखवते की हे वालं जे आहे ना, हे मेन डोर, याला विंडो नाही आहे, ह्याला इथं विंडोज नाहीये, हे पूर्ण असं आरपार आहे आणि हे पूर्ण बाहेर रिकाम आहे आणि वरती तो टेरेस आहे, असा आहे. आणि हे दोघं पण उठले आणि या दोघांनी अभिषेकला उठवायला गेले की अभिषेक असा असा आवाज येत आहे, आपण खाली जाऊया म्हणून भीती वाटत आहे. आणि अभिषेक याला म्हणला ए जावा तुम्ही, मी एकटा झोपतो. त्याचं काय वेगळंच. आणि मग हे तिघं पण उठले आणि हे तिघं इथं आले कडी उघडण्यासाठी. आणि त्यांनी दरवाजा जसा उघडला त्यावेळी ते इकडून इकडे पळत गेलं, धन 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 धन. आणि तिघं पण इकडून खाली आले पळत. आणि त्यावेळी आम्ही जागोच होतो, तर ते त्यांचं बाहेर डिस्कशन सुरू होतं हे की तुम्ही आवाज ऐकला काय, तुम्ही आवाज ऐकला काय. आणि त्यावेळी त्या नाईटला माझी मम्मी बेडरूम मध्ये एकटी झोपली होती, कारण पप्पा यायचे होते आणि मम्मी एकटी झोपली होती बेडरूम मध्ये आणि तिच्या कानात कोणतरी ओरडलं. आता हे तिला माहिती नव्हतं की यांना काही आवाज आलाय किंवा काय. ती सकाळी आम्हाला असं जस्ट नॉर्मली सांगत होती, पण आम्ही तिला सांगितलं की स्वयं त्यांच्यासोबत असं घडले. त्यावेळी आम्ही सगळे शॉक झालो की हे खाली आल्यानंतर तिच्या कानात तो आवाज ऐकू आला आहे ना. आता तुमचं सांगा, तुम्हाला कशी हाक मारली होती? फर्स्ट टाइम तर मी झोपायला आलेलो बघा वर, गणपतीच्या टाइमिंग, आणि झोपलेलो आई सोबत. मग नंतर मला रात्री असला एक दडपा पडला की ती बाई यायला वर म्हणून. ती जसं यायला मला माझे हातपाय काय पण मुवमेंटच होत नव्हते. ती जसं यायला तशी मला भीती वाटत होती. खरं माझ्यासोबत असं झालेलं फर्स्ट टाइम. मग नेक्स्ट हिच्यासोबत मी खाली म्हणजे तू इथं झोपायला आलेली कोण, म्हणजे तुला दिसत होत असं फेस वगैरे काय? बाई होती, साडी ते घालून होती, वाईट. कुठनं येत होती वर? खाली आपल्या गेटापासून, आपल्या गेट पासून वर वर यायला बघत होती. आणि ती जसं येत असते तसं मी असं उठायला बघते, माझं काहीच मुवमेंट होत. बर. आम्ही दोघं खाली बसलेलो, वहिनी आणि मी, आणि ही फोन बघत बसली होती. आणि पहिला हिला आवाज आला असा करताना, मग आम्ही दोघांनी एकमेकांकडे बघितले आणि आम्ही इग्नोर करून सोडून दिले की फोन मधला काहीतरी आवाज आला असं बोलून. मग नंतर ना अर्धा 2 मिनिटांमध्ये मला पाठीमागून आवाज आला की माझं नाव घेतलं होतं सिद्धी म्हणून. आणि मी हिच्याकडे बघितलं पण नाही, डायरेक्ट आतमध्ये चप्पल घालून डायरेक्ट आतमध्ये घरात पळून गेले. चप्पल पण काढली नाही, पूर्ण चप्पल पण काढलेलं होतं, आतमध्ये पळून गेलो होतो.
आणि हे सगळं मी आता मला एक 5 दिवस झालं मी राहायला आली आहे. तर मला यांनी सगळ्यांनी मी फर्स्ट डेला एवढी रात्री मी एवढी एक्साइटेड होते. म्हणजे आम्हाला आईस्क्रीम घ्यायला जायचं होतं आणि 12:30 वाजलेले ना ग, नाही हा 12 वाजले होते. आणि मी असा जस्ट बाहेरून असा दरवाजा उघडताना आवाज ऐकला आणि आम्ही या दोघी पण ओरडल्या. मी म्हणणार असं काय घाबरायचं काय एवढं त्यात, कारण आम्ही असं गोष्टी आमच्यासोबत होत्यात, नंतर आम्ही विसरून जातोय, आम्ही परत त्या ठिकाणी येतोय, परत आम्ही बसतोय, नॉर्मल होते परत. पण हे जरासं आम्हाला वियर्ड वाटत आहे, कारण आम्हाला असं वाटते की ती साईडचीच ती बाई आहे जी इथं येते. आणि कारण हा तिला प्रॉपर ओपन स्पेस मिळालेला आहे, तिला इकडे डिरेक्ट ॲक्सेस आहे. आणि माझ्या आजीच्या आणि जसं की ही आता बोलली हिच्या स्वप्नात असं आलं की त्यांचा आणि आमचा होम जसं आहे ना, भिंती एकदम चिटकून आहेत आणि मंदिरच्या मधला जो स्पेस आहे तो पूर्ण रिकामा आहे आणि तिथून ती येऊ शकते आतमध्ये. तर माझ्या आजीच्या स्वप्नात असं आलं होतं की ती तिथून आतमध्ये येते. आणि माझा भाऊ असा जस्ट चालत होता तर त्याला ना धक्का दिला होता कोणतरी, लहान आहे तो एकदम, तो असा गोष्टी म्हणजे काय म्हणजे विचार करून असं बोलू शकत नाही तो. तर त्याने आम्हाला सांगितलं की मला असं वाटलं की मागून मला कोणीतरी धक्का दिला आणि तो एकदम लहान आहे, त्याला नुकतंच बोलायला येते असा आहे तो. आणि त्यावेळी म्हणजे माझ्या आजीच्या अंगात ना देवी येते. तर आम्ही त्यांना विचारलं ते खूपच फेक वाटणार आहे तुम्हाला, बट जस्ट आम टेलिंग. तर तेव्हा आम्हाला कळालं की त्यावेळी तीच होती जी येते. बट आम्ही सगळे एवढे शॉक झालो होतो, कारण आमच्या दारामध्ये इतकं मोठं मंदिर आहे आणि घरी इतकं पूजापाठ वगैरे सगळं होतंय, तरी पण या गोष्टी आम्हाला एक्सपिरियन्स करायला कशा मिळत आहेत. तर आता आम्हाला याच्यावरती असं प्रॉपर सोल्युशन वगैरे सगळं आम्हाला मिळालेलं आहे, म्हणूनच आम्ही वरती हा व्हिडिओ करायला आलोय. आम्ही आजीला वगैरे सगळ्यांना सांगितलंय आणि त्यांनी, मी आता तुम्हाला दाखवलं असेल, हे वालं ग्रीन ते आम्हाला देवांनी म्हणजे ते दिलेलं आहे. तर आम्ही ते बांधले, तर तेव्हापासून आम्हाला आवाज वगैरे यायचे बंद झालेत है ना. नाही तर मग आम्ही सगळेच असं हम तो मर गए लुट गए. असं आमच्यासोबत ह्या गोष्टी घडल्यात. आणि माझ्याकडे ॲक्च्युली भरपूर स्टोरीज आहेत, पण मी त्या सगळ्या एका व्हिडिओमध्ये नाही सांगू शकत. पण जर तुम्हाला ऐकायचे असेल तर प्लीज लेट मी नो तुम्हाला हा स्टोरी टाईम व्हिडिओ कसा वाटला, कारण यामध्ये काहीही फेक नाही आहे. मी तुम्हाला सगळं विथ प्रूफ दाखवलेलं आहे, ते घर दाखवलेलं आहे पूर्ण. आणि आमच्या इकडचा ना पूर्ण एरिया हॉन्टेड आहे, पूर्ण एरिया, सगळीकडे प्रत्येक कोपऱ्यात कोण ना कोणतरी भूत आहे. आणि हे फक्त आम्ही ना एक्सपिरियन्स केलेलं आहे, आमच्या गल्लीतले सगळ्यांनी, आमच्या कॉलनीमध्ये जे राहतात त्यांनी एक्सपिरियन्स केलेलं आहे. आणि ऑब्व्हियसली या गोष्टी अशा लपून नाही राहत, त्या कधी ना कधीतरी बाहेरच पडतातच. म्हणजे लोक सांगतातच भेटल्यावरती की आम्हाला असं एक्सपिरियन्स आला, आम्ही हे बघितलं ते बघितलं, तर ते लोक सांगतातच. सो या, आय गेस दिस इज इट फॉर दिस व्हिडिओ. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. ओके, थँक्यू. बाय बाय. बाय करा. बाय बाय. बाय कर. बाय.